नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज आपल्यासमोर जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो वनरक्षक भरती संदर्भात आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या संदर्भामध्ये पदभरती संदर्भात दुजोरा त्यांनी दिलेला आहे. आता हा जो दुजोरा दिला आहे या दुजोऱ्याच्या अंतर्गत आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब असणार आहे, याची एकूण पदं किती असणार आहे, याची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, याची पात्रता कशी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही ॲड किंवा याची जाहिरात ही कधीपर्यंत देणार आहे, या सर्व प्रश्नांना घेऊन हे आजचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये जे नवीन विद्यार्थी असतील या नवीन विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते उपलब्ध होणार आहे आणि यासोबत तुमच्या काही शंका कुशंका कोणतेही प्रश्न असतील तर हे सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. आणि ह्याही व्यतिरिक्त काही प्रश्न आलेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करू शकतात. त्याचबरोबर करिअर ऑर्बिट अकॅडमीचं तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता, सोबतच टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकतात. या संदर्भामध्ये आपल्याला सर्व लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. मग आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल की वनरक्षक भरती प्रक्रिया काय स्वरूपामध्ये ही चालवली जाणार आहेत आणि ह्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे अजून यामध्ये, की करिअर ऑर्बिट अकॅडमी जी आहे या करिअर ऑर्बिट अकॅडमीने वनरक्षक भरती 2025-26 च्या अनुषंगाने आपली एक बॅच सुरू केलेली आहे आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला ही बॅच उपलब्ध होणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेडमध्ये. आणि यामध्ये आपल्याला अनलिमिटेड टाईममध्ये काय असणार आहे, वॉच टाईम हा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. कितीही वेळेस आपण हा व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर मॉक टेक्स्ट ही आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे, टेस्ट जे असतील ते आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर PDF स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध असणार आहेत आणि या पूर्ण कोर्सची जी व्हॅलिडिटी असणार आहे हा 1 वर्षापर्यंत आपल्याला हा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. घेतल्यापासून 1 वर्षापर्यंत हा कोर्स आपल्यासाठी चालणार आहे. या व्यतिरिक्त महत्त्वपूर्ण बाब काय, आपल्याला डाऊट सेशन आठवड्यातून 1 दिवस आपल्या सर्वांसाठी डाऊट सेशन असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत असेल अभ्यास करत असताना किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करिअर ऑर्बिट टीम ही आपल्यासमोर उपलब्ध असणार आहे. यासोबत अजून एक महत्त्वपूर्ण बाब ती म्हणजे मेंटॉरशिप ही आपल्या सर्वांना मोफत स्वरूपामध्ये या ॲडमिशनसोबत आपल्याला भेटणार आहेत. आणि या बॅचची फी जी आहे ही केवळ मात्र किती आहे, 499 रुपये. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही फी आपल्याला सहज भेटणार नाही. जी भेटत असेल त्या रेकॉर्डेड लेक्चर्स भेटत असेल, पण आपण काय करतोय, लाईव्ह स्वरूपामध्ये ही लेक्चर कंडक्ट करणार आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आपल्यासमोर उपलब्ध असणार आहेत. ओके. या संदर्भामध्ये बघा, राज्यातील वनरक्षक व वनसेवकांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत या संदर्भामध्ये शंकर जगताप यांनी वनमंत्री जे होते यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांच्या उत्तरादाखल वनमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की वनसेवकाची भरती सध्या तरी होणार नाही, सध्या म्हणजे रिसेंटमध्ये होणार नाही सेवकांची, पण वनरक्षकांची पदं जी आहेत या संदर्भामध्ये 29/7/2025 शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदाची बिंदवावली प्रमाणित करण्याची कारवाई संबंधित वनवृत्त स्तरावर सुरू आहे. या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय हा घेतला जाणार आहे. आणि या संदर्भामध्ये मागच्या 21 मार्च 2025 मध्ये वनमंत्र्यांनी या संदर्भामध्ये सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये वनरक्षकांची भरती ही केली जाणार आहे. मग त्याला अनुसरून हे प्रश्न विचारले गेले होते आणि त्यानुसार वनमंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या कालावधीमध्ये 966 पदांची भरती या ठिकाणी ही केली जाणार आहे. ओके. हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि या वन भरती करत असताना याच्या संदर्भामध्ये आपल्याला पात्रता, याची निवड प्रक्रिया काय, प्रोसिजर काय असते ही सुद्धा माहीत असावी. कारण नवीन विद्यार्थी आहेत, नवीनच आपण ग्रॅज्युएट म्हणजे 10वी-12वी झालेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती ही आहे. यामध्ये पात्रतेच्या संदर्भामध्ये आपलं वय जे आहे हे किती असावं, 18 ते 27 वर्ष हे आपलं वय असावं. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब, मागासलेला वर्ग असेल तर त्यांचं 18 ते 32 वर्ष वय असावं. आर्थिक दुर्बळ आणि अनाथ असतील तर यांच्यासाठी 18 ते 32 वर्ष ही वयमर्यादा या ठिकाणी निश्चित ही केली गेलेली आहे. ओके. त्यानंतर लेखी अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बाब आहे,
लेखी अभ्यासक्रम जो या ठिकाणी सांगितला गेला आहे, यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि गणित या 4 विषयांचा समावेश असणार आहे. आणि ह्या 4 विषयाला प्रत्येकी 30-30 मार्क असणार आहेत. 30 30 30 30 टोटल 120. आणि किती वेळ असणार आहे? वेळ असणार आहे 90 मिनिट हा आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. 90 मिनिटामध्ये आपल्याला किती प्रश्न सोडायचे? 120 मार्क हे आपल्याला 120 प्रश्न हे सोडायचे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क अशा हिशोबाने हे मार्क डिस्ट्रीब्यूट केले जाणार आहे. पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असल्याचं आयोग या सरळ सेवेमध्ये सांगितलं गेलं आहे. प्रत्येक निगेटिव्ह प्रश्नासाठी 0.5 मार्क हे मायनस केले जाणार आहेत. त्यामुळे या वनरक्षक भरती संदर्भामध्ये जी वेळ आहे आणि जे प्रश्न आहेत या प्रश्नाला आपल्याला अभ्यासपूर्वक कव्हर करायचं आहे आणि ह्या 4 विषयांचा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ही असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, शारीरिक पात्रता जी आहे, या शारीरिक पात्रतेच्या पूर्वी आपण एक गोष्ट समजून घ्या की यामध्ये 10वी आणि 12वी जे उत्तीर्ण आहे किंवा ज्यांचं 10वी आणि 12वी झाली यांच्यासाठी ही वनरक्षकाची भरती ही असणार आहे. लक्षात ठेवा, ज्यांची पदवी झालेली आहे, जे ग्रॅज्युएट झालेले कोणत्याही यातनं, त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे का? नाही, त्यांच्यासाठी ही परीक्षा नाही आहे. ही फक्त 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारांसाठी ही परीक्षा ही मांडली जाते. 10वी आणि 12वी ही त्याचं काय क्वालिफिकेशन यांनी सांगितलं गेलेलं आहे. यामध्ये वनरक्षक भरतीसाठी शारीरिक पात्रता सुद्धा निश्चित केली गेलेली आहे. शारीरिक पात्रकांमध्ये पुरुष जो आहे, मेल जो असेल, त्याला धावण्याच्या संदर्भामध्ये 5 किलोमीटर त्याला 17 मिनिटामध्ये पळणं आहे आणि 17 मिनिटापेक्षा जर कमी वेळेमध्ये जर तो या 5 किलोमीटरला कव्हर करत असेल तर त्याला 80 मार्क मिळणार आहे. आणि हे धावण्याचं 5 किलोमीटर जे धावणं आहे यासाठी 80 मार्काचाच ही शारीरिक चाचणी असणार आहे. आउट ऑफ मार्क मिळवायचं असेल तर 17 मिनिटाच्या पूर्वी आपल्याला निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे. त्याचं अंतर किती असणार आहे? 5 किलोमीटर. त्यानंतर 17 मिनिटात ते 18 मिनिटाच्या मध्ये जर एखादा व्यक्ती मुलगा जर पोहोचत असेल तर त्याला 10 मार्क कमी म्हणजे 70 मार्क भेटणार आहे. त्यानंतर 18 ते 19 मध्ये आलात 60 मार्क, म्हणजे प्रत्येक मिनिटानुसार त्याची मार्क 10 मार्काने कमी होत जाणार आहेत. त्यामुळे लक्ष ठेवा, हा एक महत्त्वाचा सेक्शन आहे. त्यानंतर महिलांसाठी काय आहे? महिलांसाठी 3 किलोमीटरचं लक्ष इथे ठेवलेलं आहे आणि त्यांना 12 मिनिटाच्या आतमध्ये जर त्यांनी आपली डिस्टन्स पूर्ण केला तर त्यांना 80 मार्क्स जे आहे ते उपलब्ध होणार आहेत. आणि 12 ते 13 मिनिटाच्या आतमध्ये जर त्यांनी हे डिस्टन्स कव्हर केलं तर ते 70 मार्क त्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या अनुषंगाने विचार केला तर आपल्याला या सगळ्या मर्यादाला लक्षात ठेवायचं आहे आणि ह्यानुसार आपली धावण्याचा वेग जो आहे त्यावरती काम करायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वपूर्ण वनरक्षकातली गरज या ठिकाणी नमूद केली गेलेली आहे. यासोबत पुरुषांच्या उंची संदर्भात सांगितले गेले. पुरुषाची उंची ही किमान 165 सेंटीमीटर ही असावी आणि महिलांची, ज्या महिला असतील या महिलांची जी उंची आहे किमान 155 सेंटीमीटर एवढी किमान उंची असणं या ठिकाणी अपेक्षित ठेवले गेले आहे. त्यानंतर पुरुषांच्या छाती संदर्भामध्ये सांगितलं आहे, छाती फुगवल्यावरती 81 सेंटीमीटर आणि फुगवल्याशिवाय 79 सेंटीमीटर एवढं या ठिकाणी गरजेचं मानलं गेलेलं आहे. यासोबतच लेखी परीक्षेमध्ये बघा, अजून एक महत्त्वाची अट या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. या दुसऱ्या टप्प्यात जर तुम्हाला जायचं असेल, लेखी परीक्षा करून तुम्हाला शारीरिक पात्रतेसाठी जायचं असेल तर यासाठी तुम्हाला या परीक्षेमध्ये कमीत कमी 45% मार्क हे तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 45% कमी मार्क असतील तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र होऊ शकणार नाही आहात. लक्षात ठेवा, पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही जाणार नाही आहात. त्यामुळे तुम्हाला 45% लेखीमध्ये घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही शारीरिक पात्रतामध्ये जाणार आहात आणि शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला कमीत कमी एवढे ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला फुलफिल करणं गरजेचं असणार आहे.
या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वपूर्ण करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2025-26 सुद्धा चालवली जाते. या संपूर्ण सरळ सेवा बॅचमध्ये तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, कृषी विभाग असेल, पोलीस भरती असेल, वन विभागाचे असतील, आरोग्य विभाग असेल आणि इतर सरळ सेवा ज्या घेतल्या जातात या सर्व सरळ सेवांची तयारी ही ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये करून घेतली जाते. यामध्ये आपल्याला मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश यामध्ये केला जातो. यांचं वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये MPSC, TCS, IPPS या पॅटर्नचा उपयोग केला जाणार आहे. यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईममध्ये तुम्हाला व्हिडिओ असणार आहेत. त्यानंतर मॉक टेस्ट उपलब्ध आहे, PDF नोट्स असणार आहे, व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे आणि तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन किंवा मागील PYQ जे असेल हे सुद्धा चर्चेला यामध्ये घेतले जाणार आहेत. आणि यासोबत तुम्हाला मेंटॉरशिप असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाऊट सेशन हे आपल्याला आठवड्याला आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत. यासोबतच या सर्व फीसची हा जो कोर्स आहे या कोर्सची फी किती आहे? फक्त 999 ही आपली करिअर ऑर्बिटची सगळ्यात कमी फी ही असणार आहे. या माध्यमातून आपल्याला वन रक्षकाची तयारी ही कशी केली जावी या संदर्भामध्ये याच्या लेखीची तयारी कशी केली जावी याच्या संदर्भामध्ये आपल्या इत्थंभूत स्वरूपामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही माहिती लागत असेल किंवा आपल्याला वनरक्षक भरती संदर्भात अधिकची माहिती हवी असेल तर खाली दिलेला जो क्रमांक आहे यावर आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या सर्व यूट्यूबचे असेल, इंस्टाग्रामची असेल, त्यावर टेलिग्रामची असेल आणि ॲपची लिंक जी आहे ती आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि आपलं सीट बुक करायचं आहे. थँक्यू.